गेल्या अनेक दिवसापासून नव्हे तर 2014 नंतर आपल्या देशामध्ये कलाकृती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट काढण्यात येत आहे आणि खऱ्या अर्थाने या चित्रपटांचा उद्देश जो आहे तो धार्मिक तणाव निर्माण करून आपल्या मतांची पोळी आणि एक विशिष्ट पक्षाला त्याचा फायदा पोचावा यासाठी काही दिग्दर्शक ना हातात धरून आणि अशा विचित्र प्रकारचे चित्रपट काढण्याची एक मालिकाच 2014 नंतर सुरू झाली आहे। कधी हम दो हमारे 12, कधी केरळ फाइल्स, कधी काश्मीर फाइल्स, तर आता उदयपूर फाइल्स नावाने एक चित्रपट काढण्यात आला। या चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये धार्मिक तणाव निर्माण करणे, धार्मिक तेढ निर्माण करणे हा उद्देश या चित्रपटामध्ये च्या मागे दिसून येत आहे। कारण आता बिहारच्या निवडणुका लागणार आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या मतांची पोळी भाजण्यासाठी काही राजकीय पक्ष धार्मिक तेढ निर्माण करून आपल्या मतांची पोळी भाजत आहे। अशा प्रकार अभिव्यक्ती कलाकृती स्वातंत्र्याच्या नावाखाली या देशामध्ये असा विचित्र प्रकार घडत आहे। शासनाने कुठेतरी या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला काहीतरी नियमावली असावी, काही नियम असावेत अशा प्रकारची भूमिका घ्यावी, जेणेकरून या देशामध्ये राहणारे सर्व धर्मीय नागरिक यांच्यामध्ये शांतता अबाधित कशी होईल, एकात्मता कशी निर्माण होईल आणि आपला देश मजबूत कसा होईल या प्रकारे भूमिका घेणे गरजेचं आहे। कारण या देशामध्ये सर्व समाज हे गुण्यागोविंदाने नांदतात, सर्व धर्म एकमेकांच्या सणासुदामध्ये एकमेकांबरोबर असतात, परंतु अशा प्रकारचे चित्रपट काढून एकमेका धर्मांच्या विरोधात संशयाचं वातावरण निर्माण करायचं अशा प्रकारची भूमिका ही ठीक नव्हे। यासाठी शासनाने कठोर नियम केले पाहिजे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चालत असलेला गौडबंगाल थांबवण्यात यावा अशी आम्ही मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने मागणी करत आहोत।